की आता उद्या महाराजांच्या पुतळ्याचं आगमन होणार आहे आणि त्याच्यावर मोठा कार्यक्रम ज्या इथले स्थानिक लोकांनी आखलेला आहे. मी सुद्धा तो नाशिकला बघितला. काय वेगवेगळे लेझिम आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतील आणि किंवा व्हावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो की महाराजांचा पुतळा आणि जी शिवसृष्टी जी आहे ही शिवसृष्टी निदान राज्यात तरी एकमेवाद्वितीय, राज्यात का राज्याच्या बाहेरसुद्धा असे करायचे दृष्ट लागण्यासारखी शिवसृष्टी उभी राहते. ते तुम्ही सुद्धा पाहिलं. 4 एकरमध्ये काम आणि 100 राजस्थानचे वर्कर्स आणि 100 आपले 200 लोक काम करतात रात्रंदिवस. 200 लोक. पण त्याच्या अगोदर 2-4 महिन्यापासून राजस्थानमध्ये त्यांनी काम केलं. हे सगळे जे आहेत मोठमोठे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतील, मार्बल्स असतील, जांभा दगड असेल, याच्या कटिंग्स वगैरे 3-4 महिन्यापासून चालू आहेत आणि संपूर्णच काम गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू आहे. कारण तिथे पूर्वी आपल्या पंचायत समितीचं ऑफिस होतं. त्यांना आपण संकुलमध्ये जागा दिली, मोठी नवीन काहीतरी बांधलेली आणि मग त्या जागेमध्ये जर झोपड्या घुसायला लागल्या, लोक घुसायला लागले, त्यामुळे आपण ती जागा जी सांगितलं की आपण ही जागा ताब्यात घेऊन इथे शिवाजी महाराजांची एक शिवसृष्टी निर्माण करूया. आणि मग आणखीन त्यांना थोडीशी मोठी जागा वाढवली आणि 4 एकरमध्ये आता हे अतिशय भव्य काम उभं राहत आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ही गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर त्यांचे सर्व सेनापतींची जी आहे माहिती देणारं, त्याच्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, लाईट्स इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग तिथे एकदा गेला की निदान 1 तास तरी माणूस सगळं पाहिल आणि संपूर्ण इतिहास महाराजांचा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहील की महाराज कसे लढले, कोण कोण त्यांच्याबरोबर होतं. हा इतिहास थोडक्यात उभा करण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांचा आहे. तर अशा ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. जात पात धर्म पक्ष भिक्ष जे आहे ते जरा बाजूला ठेवावेत का. आणि चांगल्या सोहळ्यामध्ये आता त्यांच्या पक्षामध्ये ती जर चर्चा पूर्ण झाली असेल तर ते ऑथेंटिक समजायला पाहिजे ना. आपण सांगणार फक्त आपण अंदाजे सांगणार किंवा आता असं आहे की काही कारणं काय ते असतीलच, मला काही कल्पना नाही. परंतु आता निवडणुका ह्या सगळे त्या दुसऱ्या निवडणुकीचा आता वारं व्हायला लागलेला आहे काय. अशामुळे कदाचित सरकारला त्यांना वाटलं असेल की ह्या निवडणुका पुढे घ्याव्यात. आता महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकलल्या, त्याप्रमाणे ही पण पुढे ढकलली. असं आहे, लोक अहिंसक आंदोलन जे काय असेल, सत्याग्रह असेल, अन्नत्याग असेल, हे करण्याचा अधिकार काही आपण नाकारू शकत नाही. पण त्यातून जे आहे कुठे उद्रेक निर्माण होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि प्रश्न जे आहेत हे बसून सोडवावे लागतात आणि ज्यावेळेला प्रश्न सोडवले जातात त्याला प्रथा परंपरा ठीक आहे. आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषणाला आपण काय सांगणार. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसत आहेत लोक आणि मला फोन करतात, आम्ही बसतो. आता मी काय सांगू त्यांना. तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी